बायको घर सोडून जाऊन राहिली म्हणून आमची बेइज्जती झाली. मला लोक म्हणायले दुसरं लगीन कर. मी नाही म्हणलो. मला पोट्ट्यांचा विचार होता. सोडून नाही हकलत तुम्ही, तरी पण पाया पडले. कारण तुम्ही लाथ मारलीत म्हणून दुनिया दिसली. मी अनाथ झाले म्हणून अनाथांचं दुःख कळलं. तुले दुनियाची उठाठेव पडली, घराची आठवण राहिली. मागच्या साली घर बांधून काढलं मी माया जीवावर. माहीत असून फिरकलो नाही तुझ्याकडे. तुम्ही सोडलत हकलत तरी मी अजूनही सपकाळच आहे. सिंधुताई सपकाळ. तेवजा अजूनही वाहते मी तुमचा. ते काय कमी आहे? कशाला त्रास घेतेस? तू शेकडो मुलांची आई झालीस. मला आता जरा तुझी 10 मिनिटासाठी होऊ दे. आणि आता जरा पायाची भिंगरी काढून आराम कर. 12 महिने 24 तास काम. आता या वयात. वयाचं काय बाळा? आश्रम बांधायला घेतलाय तो पूर्ण तर होऊ देत. आई, तुला कधी तू अशिक्षित राहिल्याची खंत वाटते? म्हणजे तू जगासाठी एवढं सगळं करतेस, सगळ्यांच्या इच्छा जपतेस. तुझी एखादी इच्छा? पत्रकारासारखे प्रश्न विचारू लागली तू. आयुष्य जसं समोर आलं तसं जगत गेले बघ. काही गोष्टी समजायच्या आतच घडून गेल्या. फूल होतं पण गंध घेता आला नाही. पाऊस होता पण भिजता आलं नाही. चांदणं होतं पण नाहता आलं नाही. पण कशाचंच गम नाही बघ. माझी शिकायची हौस मी तुझ्यात भागवून घेतली. मी तुझ्याबरोबर असले की भूतकाळ आणि वर्तमान दोन्ही काळ जगते. माझ्यासारखी भाग्यवान मीच. खरी भाग्यवान मी. तुझ्यासारखी आईच्या रूपात मैत्रीण मिळाली. तुझी तब्येत बरी नाही समजलं म्हणून आलो. आत्ताच भाग्यावर बोलत होते आणि ते दारात उभं होतं. ममते, यातला तुझा पप्पा ओळख? ही आपली पोरगी. आपली नाही, तूही. मला पोट्टी झालीच नाही. जी झाली त्यांना तो आपली मानली नाही. 14 वर्षाच्या पोरीला आई पण बाई पण कळतं. ती पोरं कळत्या वयात झाली आणि तुमच्या आईने कधीतरी छातीशी लावू दिलं पोरांना. पण यंदा वर्ध्याला आलीस तर माई पोट्टी म्हणून सांगू नकोस. आज जी मुलं मी उचलून आणलीत त्यांना मी पोटच्या पोरासारखं वाढवलं. दत्तक नाही दिलं. अहो, कित्येक जणांची मी लग्नही केलीत. किती जणांची? आज मला 197 जावई आहेत आणि तेवढ्याच मुली देखील. त्यांनी माझ्या पोटी जन्म नाही घेतला. नाही तर तुम्हाला वाटेल ही आधुनिक गांधारी की काय. खरं सांगू का, तसा माझा धृतराष्ट्र आंधळाच म्हणायचा.
पण मी पट्टीनं बांधता डोळस झाले आणि हजारो लेकरांची माई झाली. आता या वयातही अशी बाळणपण चालूच आहे. आता त्यांना सांभाळायचं म्हणजे राशन लागतं आणि राशन करता भाषण करत फिरत असते गावोगावी पायाला भिंगरी बांधून. भाषण आहे तो राशन आहे. आसमानो माझिया डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगात दावू नका. हसते आयुष्य माझे पाहुनी माझी दशा, हसते आयुष्य माझे पाहुनी माझी दशा. का तुम्हीही हसता, हसू नका, हसू नका. का तुम्हीही हसता, हसू नका, हसू नका. जे लहानपणापासून पोटात साठलं होतं ते ओठावर येतं. पण तुम्ही दयावान होऊन गाईवरून जाऊ नका. मी दुःख विकायला नाही आले. मी मोठ्या श्रीमंत देशातून आले. मनाची श्रीमंती असलेली माझी भारत माता. भारत माता. अमेरिकेला कुणी मावशी पण म्हणत नाही बाळानो. मी फटकळ बोलते. त्या अमेरिकनना सांगा, नाही तर विमानतळावर अडवतील मला. तर असे हे नऊवारीतलं सुंदर ध्यान गोड मानून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. नऊवारी लई बेस्ट. अरे पायलट तू? मी भारतीय आहे, पण माझे अमेरिकेत राहणाऱ्या मुलीतर्फे हे मी तुम्हाला देतो. नाही म्हणू नका ना. अरे क्या बात है, ये तो खतरा है. अख्खं वाक्य तू मराठीत बोलला की. कधी शिकला? आपने हम सबको जीना सिखाया माई. हम क्या एक भाषा नहीं सीख सकते? लीजिए, स्वीकार कीजिए. आज साता समुद्रावर येऊन सिंधू पॅसिफिक प्रशांत महासागरात मिसळली. लोकांना नदीचं वाहनं दिसतं, तिचं रडणं. ती पोटात ठेवून लोकांना दिसते फक्त खळाळताना. माझं पण तसंच नाही का?